करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, असे कोणते विचार आहेत ज्याप्रमाणे त्या विचारांनी आयुष्यामध्ये बदल घडेल. आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतील आणि ते सुद्धा योग्य. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. असे मार्ग आपल्याला प्राप्त होण्यासाठी अनेक विचारांची आवश्यकता असते, परंतु पाहण्यातला आणि समजून घेण्यातला आनंद ही सर्वात सुंदर भेट असते. आपण लहानपणापासून आत्तापर्यंत पाहत आलो. आकाश पाळणा माहिती असेल ना सर्वांना? नक्कीच. आकाश पाळण्यामध्ये जेव्हा आपण जत्रेला जातो, जत्रेमध्ये मोठे मोठे आकाश पाळणे पाहायला मिळतात. ते फक्त पाहण्यामध्ये आपल्याला आनंद होतो का बसल्यावरच आपल्याला आनंद होतो? पाहावे आपणास आपण. प्रत्येकांची विचार करण्याची पद्धती वेगळी आहे. नुसतं ज्यावेळी आपण जत्रेला जातो त्यावेळी संपूर्ण आनंद प्राप्त होतो. वस्तू घ्या नका घेऊ किंवा पाळण्यात बसा, प्रत्येकाचा प्रश्न आहे. जसा आनंद उपभोगायचा आहे त्याचप्रमाणे ना, परंतु समजून घेतलं पाहिजे. कारण चूक नसतानाही केवळ वाद थांबावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे. आता चूक कोणाची आहे हे स्वतःहून पहिलं पाहिलं पाहिजे. आपली चूक आहे का? आपण एकमेकांशी बोलत असताना, संवाद घडत असताना वाद घडतो आणि वाद घडलं की तू मी होतं. मग कशामुळे झालं हे स्वतःहून पहिलं पाहिलं पाहिजे. जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपण जर माघार घेतली, संयम ठेवला, तरच तो वाद संपेल की नाही. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिला. आपल्यामध्ये संयम असावा, परंतु आपण संयमात राहतच नाही. आपण एखाद्या रस्त्यावरून जात असताना चुकून कोणाला धक्का लागला तर आपण त्यांची माफी मागावी. आता माफी मागावी म्हणजे काय? तर यात आपला कमीपणा आहे का? नाही आहे. आपल्याला चुकून धक्का लागलेला आहे. चुकून लोकांचा आपल्याला धक्का लागला, त्यांनी बघा स्वारी म्हटलं, तर आपण सुद्धा माफ केलं गेलं पाहिजे. पण नंतर त्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवण्याची चूक कधीच करू नका. कारण का? जमाना बदललाय. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्षात कलियुग आहे. या कलियुगामध्ये आता मनुष्य देह असा आहे, 84 लक्ष युनी फिरून आल्यानंतर ज्याला शिकवण देऊनही पुन्हा पुन्हा चूक करत आहे. बरोबर ना? म्हणून विचार कोणते असावेत जे आपल्याला आयुष्यात योग्य रस्ता दाखवतील. साधेपणा सर्वात मोठा जगामध्ये विचारांपैकी एक विचार. प्रत्येकाने तो जोपासला पाहिजे.
कारण प्रत्येकाला तो जोपासणं परवडत नाही. कारण का, आपण साधेपणाने आपले राहणीमान साधी असली तरी चालेल, परंतु जे विचार आहेत ना ते उच्च विचार हवे. विचारसरणी उत्तमाची असली पाहिजे. साधी राहणी, उत्तम विचारसरणी, या उद्दिष्टाने आपण राहिलं पाहिजे. परंतु आता पाहायला मिळतच नाही. साधं राहणीमानच आता गायब होत चाललेलं आहे. स्वतःला स्वतःच्या नजरेत पाहणं सोडून द्या. जो तुम्हाला बघा प्रत्यक्षपणे समजून घेत नाही त्यांना समजणं सोडून द्या. आपण आरशासमोर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तिथे आपण किती वेळा जातो. वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे. कितीही मेकअप करा, कितीही पावडरी लावा, मेकअप करा, कितीही लावा, परंतु जो स्वभाव आहे ना तो बदलला गेला पाहिजे. आपण वरून कितीही जरी मेकअप केलं, वरून किती रंगीबेरंगी कपडे, स्वच्छ कपडे जरी परिधान केले, परंतु अंतरी जर मळकट असेल, बघा विचार जर घाणेरडे असतील, तर शेवटी रस्ता आपल्याला योग्य प्राप्त झाला का नाही. म्हणजेच विचार करा कोणत्या दृष्टीने लोकांकडे पाहायचं. स्वतःहून प्रत्येक क्षण अवलंबला पाहिजे, अनुभवला पाहिजे. हाच योग्य असतो. ते फक्त आपले निर्णय न चुकता योग्य ते निर्णय आपण स्वतःहून घेतले पाहिजे. कारण शब्दांचं मोल जपलं की आयुष्यही अनमोल होत असतं. शब्दांचं मोल, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. ते शब्द उत्तम प्रकारे पाळता आले पाहिजे. परंतु आपण शब्द आळत नाही. त्या शब्दांवर बघा प्रत्येक कसा भाग दिलेला आहे. कारण आशीर्वाद घेताना लोकांचं उत्तम प्रकारे आशीर्वाद घेता आला पाहिजे. आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका. लोकांना मी दिसावं म्हणून दुसऱ्यांना इजा पोहोचवू नका. बरोबर की लोकांना फसवून पैसे कमावू नका. कारण काय प्राप्त होणार आहे. खरंच गरज असते का एखाद्या नात्याची, तेव्हा त्या नात्याचं बघा नाव वगैरे शोधू नका. आता आपण जीवनामध्ये अनेक प्रकारची नाती पाहतो, परंतु त्या नात्यांना एक प्रकारे मार्ग असतो की नाही. आपण किती वेळ देतो. उठल्या सुटल्या त्यांच्याच घरात गेलो, सकाळी असो किंवा रात्री असो किंवा दुपारी असो, त्यांना काय वाटेल, अरे यांना काही कामधंदा आहे की नाही. कुणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर लगेच आनंदी होऊच नका. त्यांना विचारा कधीपर्यंत कराल. कारण माणसं कधी ना कधी बदलत असतात. बरोबर की नाही. कारण मनुष्य देहावरच कोणी विश्वास ठेवायला आता मागत नाही. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना, काळ बदलत चाललेला आहे, वेळ बदलत चाललेली आहे. पूर्वीचा जमानाच राहिलेला नाही आहे. बरोबर की नाही. जो आई वडील किंवा आपले आजी आजोबा यांचा जो काळ होता ना, तो खरंच उत्तमाचा होता. आता पुढच्या येणाऱ्या पिढींना हा अनुभव पाहायलाच मिळणार नाही आहे. एक प्रकारे आपलं महत्भाग्य आहे. सद्गुरू आज्ञेने उत्तम प्रकारे आपल्याला उत्तम प्रकारे आई आणि वडील बघा प्रत्यक्षपात आणि संस्कार, उत्तम प्रकारे मार्गदर्शन देणारे सद्गुरू या जन्मात आपल्याला प्राप्त झालेले आहेत ना. समर्थ कृपा आहे, सामर्थ्य आहे. कारण सामर्थ्य जर नसेल तर कितीही काही केलं तरी काहीच प्राप्त होणार नाही. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे
अधिष्ठानं पाहिजे, कारण अधिष्ठाता आपल्या अंतरी आहे. मग कशाला घाबरायचं? बरोबर की नाही? ज्या व्यक्तीसाठी तुम्ही एका फोनमध्ये उपलब्ध होता त्यांना तुमची किंमत कळत नाही आहे. एखाद्याने फोन केला, अरे या नाक्यावर ये, आपण फोन ठेवतो आणि त्या नाक्यावर त्यांच्या अगोदर पोचतो. पण काय काम आहे पहिले प्रथमतः विचार ना, कारण त्यांना तुमची गरज आहे. परंतु आपल्याला जेव्हा त्यांची गरज पडते तेव्हा ते गायब होतात. म्हणून समर्थ म्हणाले, कोणासाठी आपण किती वेळ द्यावा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून विश्वास कोणावर ठेवावा हे जाणून घ्यायचं आहे. सकारात्मक दृष्टिकोन, आनंदी विचार, यशस्वी होण्याची गुरुकिल्ली, हेच आपल्यामध्ये विचार डोक्यामध्ये असले पाहिजे. ज्याला सुखदुःखाचा सुवर्णमध्य काढता येतो त्याला आयुष्याचं गणित सहजपणे जमत असतं. कारण आयुष्यात आपण जर पाहिलं तर सुखदुःख, संकटे, आजार नैसर्गिक असो किंवा कृत्रिम असो, फक्त लढणारे जिंकत असतात. दुःख येऊ दे, प्रसंग येऊ दे, संकट असू दे, त्यावर मात करण्यासाठी आपण बघा अनेक प्रकारची, कितीतरी प्रकारचे आपण ते आजार सहन करत असतो. आपण काय म्हणतो, अरे आलंय दुःख, चालेल, त्या दुःखांना सुद्धा मात करायची एवढी ताकद असली पाहिजे. परंतु जर आपण घाबरून बसलो तर होणार नाही. घाबरून आजार पळून जात नाही. म्हणून दुःख हे निर्जन स्थळी खचलेल्या आणि दळदळीच्या अंधारमय वाटेवर आणून सोडतं. परंतु तिथे आपला आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वास, आता आपलाच आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झालेला आहे. तो आत्मविश्वास आपल्याला उत्तम प्रकारे काय करायचा आहे बघा. म्हणून समर्थांनी उत्तमाचा आपल्याला पर्याय प्राप्त करून दिलेला आहे. योग्य मार्गावर आपल्याला आणून ठेवलेला आहे. तो ट्रॅक आपल्याला त्या ट्रॅकवरून आपल्याला बाजूला व्हायचं नाही आहे. त्याच ट्रॅकवरून चालायचं आहे. त्याच मार्गावर आपल्याला उभं राहायचं आहे. आता कोणता मार्ग? एक उपासना, दुसरं म्हणजे नामस्मरण आणि तिसरं म्हणजे श्रवण. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहायचं. नुसतंच उभं राहायचं नाही आहे. जे ज्ञान आहे, जे श्रवण आहे, ते श्रवणाचं मनन झालंच पाहिजे आणि मननाचा निजध्यास घडलाच पाहिजे. सकाळ संध्याकाळ आपल्याकडून उपासना झाली पाहिजे. एखाद्या वेळी राहिली तरी काय देव कधी कोपत नाही, देव कधी कोणावर रागावत नाही. परंतु प्रत्यक्षात जर विचार केला, आपण समजून जायचं बघा, एखाद्या वेळी उपासना राहते, देवाची भक्ती ज्यावेळी आपली राहत असते तेव्हा आपल्यालाच जाणून बुजून आठवण येते की नाही, अरे काहीतरी राहिलेलं आहे. शेवटी देणारा तोच आहे ना, या पृथ्वी तलावर आणणारा तोच आहे, शेवटी नेणारा सुद्धा तोच. मग ज्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले. म्हणून परमेश्वराच्या चरणी निवेदन ठेवून, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.